थंडीच्या दिवसामध्ये हॉट चॉकलेट पिण्याची काही वेगळीच मजा आहे. आता हॉट चॉकलेट पिण्यासाठी आपल्याला बाहेर जाण्याची गरज नाही. अवघ्या 10 ते 15 मिनिटात तेही कॅफे स्टाईलने घरीच आपण हॉट चॉकलेट बनवून तयार करू शकतो. हे हॉट चॉकलेट अगदी स्मूथ, क्रीमी टेक्स्चरचं तयार होते. आता क्रिसमस येणार आहे, तर खास क्रिसमससाठी, न्यू इयरसाठी असं कॅफे स्टाईलने तुम्ही हॉट चॉकलेट घरीच बनवू शकता. मुलांना जर का हे असं हॉट चॉकलेट बनवून दिले, तर मुलं तर खुशच होतील. नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुनाज फूड कॉर्नरमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करून द्या. चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. हॉट चॉकलेट बनवण्यासाठी आपण थोडी आधी तयारी करून घेऊयात. हॉट चॉकलेटमधलं सगळ्यात महत्त्वाचं साहित्य म्हणजे डार्क चॉकलेट. इथे मी 100 ग्रॅम डार्क चॉकलेट घेतलं आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचं डार्क चॉकलेट वापरू शकता. डार्क चॉकलेटचे आपल्याला चाकूने अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहेत, ते कापून घ्यायचं आहे. डार्क चॉकलेटचे पीसेस करून घेतलेले आहेत आणि ते मी या मेजरिंग कपमध्ये घालून पाहते, तर ते पाऊण कप एवढे भरलेले आहेत. तुम्हाला अंदाज यावा यासाठी मी या कपने मोजून दाखवलेले आहे. त्यानंतर एका बोलमध्ये अर्धा कप दूध घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 टीस्पून कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. कॉर्नफ्लॉवर आपल्याला जास्त घालण्याची गरज नाही. कॉर्नफ्लॉवर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. इथे आपल्याला रूम टेम्परेचरचंच दूध घ्यायचं आहे. थंड किंवा गरम दूध घेतलं तर या कॉर्नफ्लॉवरच्या गुठळ्या तयार होतात, ते व्यवस्थित मिक्स होत नाही. तर इथे आपली कॉर्नफ्लॉवर मिक्स झालेली आहे. आता आपण हे दूध बाजूला ठेवून देऊयात. त्यानंतर गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे. कढई किंवा कुठलंही पातेलं तुम्ही घेऊ शकता, पण ते जाडबुडाचं असायला हवं. त्यानंतर कढईमध्ये 2 कप आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे. दूध जर का फुल फॅटचं असेल तर ते फारच चांगलं. गॅसची फ्लेम ही मंद आचेवरच ठेवायची. त्यानंतर त्यामध्ये टाकायचे आहे 2 चमचे साखर, 2 चमचे कोको पावडर, पाव चमचा दालचिनीची पावडर घालून घ्यायची. दालचिनीची पावडर नसेल तर दालचिनीचा 1 इंचाचा तुकडा घालून घ्यायचा आणि चिमूटभर मीठ घालायचं आणि 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालून घ्यायचं. त्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीलाच गॅसवर कढई न ठेवता सगळे साहित्य आधीच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि नंतर कढई गॅसवर ठेवायची. असं केलं तरीही चालेल, तुमच्या सोयीनुसार. विस्कच्या मदतीने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. कारण यामध्ये आपण कोको पावडर घातली आहे. कोको पावडर विरघळायला थोडा जास्त वेळ लागतो. तर इथे आपले सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम करायची आहे. मीडियम गॅसवर साधारण 1 ते 2 मिनिटासाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. याला उकळी आणू द्यायची आहे. असं सारखं ढवळत राहायचं. तुम्ही इथे बघू शकता, दुधाला इथे उकळी आलेली आहे. अजून आपल्याला साधारण 1 ते 2 मिनटं हे असंच शिजू द्यायचं आहे. साधारण 2 मिनटानंतर गॅसची फ्लेम ही आपल्याला लो करायची आहे. आता काय करायचं, तर या स्टेजला आपण जे कॉर्नफ्लॉवरचं दूध बनवून ठेवलं होतं ते यामध्ये घालायचं आहे. कॉर्नफ्लॉवरचं दूध यामध्ये घालायच्या आधी एकदा चमच्याने ते फिरवून घ्यायचं, कारण कॉर्नफ्लॉवर आहे तो तळाशी जाऊन बसतो. मगच घालायचं. हे दूध घालताना एकसारखं ढवळत राहायचं, म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाहीत. कॉर्नफ्लॉवरचं दूध आपण आधीच तयार करून ठेवलं होतं. अशीच आपण आधी पूर्वतयारी करून घेतली की आपला पदार्थ छानच होतो. कुठल्या स्टेजला काय काय घालायचं ते व्यवस्थित घातलं जातं. कॉर्नफ्लॉवरचं दूध घातल्यानंतर साधारण 1 मिनिटभरच आपल्याला मीडियम फ्लेमवर हे शिजवून घ्यायचं आहे, कारण कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर दूध पटकन घट्ट होते. तर इथे तुम्ही बघू शकता, दुधाला उकळी आली आहे. इथे आपल्याला गॅसची फ्लेम ही लो करायची आहे. तर या स्टेजला इथे आपल्याला घालायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं साहित्य म्हणजे डार्क चॉकलेट. तर इथे मी 100 ग्रॅम डार्क चॉकलेट घेतलं आहे. याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कापून घेतलं आहे, म्हणजे ते लवकर यामध्ये मेल्ट होईल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही क्वालिटीचे किंवा कुठल्याही कंपनीचे डार्क चॉकलेट घेऊ शकता. दुधामध्ये डार्क चॉकलेट घालून सारखं मिक्स करत आपल्याला 2 मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे. लो टू मीडियम फ्लेमवर हे दूध उकळत राहील, शिजत राहील. हळूहळू चॉकलेटसुद्धा मेल्ट होईल.
याला असं सारखं मिक्स करत राहायचं, सोडायचं नाही, नाहीतर खालून चॉकलेट कढईला लागू शकतं. तर इथे तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी. इथे दाखवल्याप्रमाणे हे दूध आपल्याला इतपत शिजवून घ्यायचं आहे. या स्टेजपर्यंत आपल्याला इतपत घट्ट होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं. जवळपास 2 मिनटं चॉकलेट टाकल्यानंतर मी याला चांगलं असं शिजवून घेतलं. एकदम स्मूथ असं क्रीमी टेक्स्चरचं दिसत आहे. तर इथे आपलं हॉट चॉकलेट तयार आहे. गॅसची फ्लेम ही बंद करायची. तर इथे तयार झाले हॉट चॉकलेट. इथे मी एका जगमध्ये हे हॉट चॉकलेट काढून घेते आहे. तर इथे तयार झालं आहे हॉट चॉकलेट. मस्त असं सर्व करा गरमागरम हॉट चॉकलेट. आहे ना बिलकुल कॅफे स्टाईलने स्मूथ आणि क्रीमी टेक्स्चरचं. मी तर म्हणेल रेस्टॉरंटपेक्षासुद्धा भारी झालं आहे. गार्निशिंगसाठी तुम्ही इथे व्हिप क्रीम फेटून यावरती घालू शकता. फक्त व्हिप क्रीम फेटताना ती खूप जास्त फेटायची नाही, थोडी पातळच ठेवायची. मी यावरती कोको पावडर डस्ट करून घेते आणि वरून थोडंसं डार्क चॉकलेट किसून घालते आणि वरून थोडेसे डार्क चॉकलेटचे पीसेस घालून घेते आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यावरती मार्शमेलोसुद्धा घालू शकता. असं वाटतच नाही की हे आपण घरी बनवलं आहे, तेही अवघ्या 10 ते 15 मिनटात. तर असं हे हॉट चॉकलेट थंडीमध्ये पिण्याची काही वेगळीच मजा आहे. तर आता आपल्याला असं हे हॉट चॉकलेट पिण्यासाठी बाहेर जायची गरज नाही. आपण घरीच अवघ्या 10 ते 15 मिनटात हे बनवून तयार करू शकतो. तर इथे मस्त असं कॅफे स्टाईलने हॉट चॉकलेट बनवून तयार झालं आहे. इटालियन स्टाईलने हे हॉट चॉकलेट खूपच क्रीमी आणि स्मूथ असे तयार झाले आहे. तर या ख्रिसमसला आणि न्यू इयरला असे हे हॉट चॉकलेट घरी तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर करा. तुम्हाला जर का माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. धन्यवाद.